काजल काय आलं रे तुला? मी काणी कशी काय दिसते आहे? मी यांना विचारते बघा मला जरा मी काणी दिसते काय. आणि ती खिचडी मला आवडली आणि त्याच्यानं मी अशी खिचडी मी माझ्यासारखी खिचडी मी फक्त चेंबूरला बघितली. तर मेन आहे काय आता मेन आहे? की हे पातळ कसं करायचं. हा काय? नमस्ते. नमस्ते तुम्हा सर्वांना. आज एक झोपून नमस्ते आणि आज एक बसून नमस्ते आणि माझ्याकडून उभा राहून नमस्ते. होय. तर काय चाललंय इकडे सासू सुनाचं? आता सकाळ झाली आहे ना, आईनी आंघोळ वगैरे केली आहे आणि आईनी डोक्यावरून आंघोळ केली. ते का माहितीये का, आईची ट्रीटमेंट चालू होती ना ऑइलची, शिरोधारा वगैरे. तर ते कसं सगळं इकडून ऑइल सोडतात ना आई डोक्यावरून, तर ते 10 दिवस आईनी हेअर वॉश केलाच नव्हता. तर आता आली आहे ना आई घरी, मग मम्मीने आंघोळ वगैरे केली डोक्यावरून आणि जरा आता डोकं जरा दुखायला लागलं. नाही काय कळकळत आहे. कळकळतंय. म्हणजे जरास असे ठणके मारतात जरासे. असं म्हणजे कसं हलकसं. केस धुतले ना बऱ्याच दिवसांनी ना केस आणि धुतले. हे थंड डोका पडलेला होता. आणि तिकडे कसं आई फॅन पण नाही लावायची, तिथे अलाउड नव्हतं ना आई फॅन इथे लावायला. लावलाय का फॅन आपण? नाही तो बघा ते पण फॅन नाही. सुद्धा नाही लावलाय. म्हणजे वाताचा प्रॉब्लेम ना, तर हव्यापासून असं लांब राहायला लांब पाहिजे. राहायचं जरा. मग ते आता डोक्यावरून आंघोळ केली ना एकदम, म्हणून जरा म्हटलं डोकं जरा बाम लाव. हा मी बाम लावते ती जरा. जात होती डॉक्टरांनी सांगितले जरा मऊ मऊ काहीतरी हलकं हलकं खायचं. हा. एकदम नॉर्मल खायचं, तसं दाल खिचडी, त्याचे दाल दाल राईस खिचडी. असं. हो. म्हणजे एक जसं म्हणजे बोलतात ना की लवकर पचू शकतं ना, असे आयटम्स मम्मीला खायला सांगितलेले आहेत, जे इझिली पचेल. सध्या तरी कमीत कमी 3 दिवस आणि फॉलोअपसाठी 1 आठवड्यानंतर आम्हाला बोलवलेलं आहे. तर इकडे पहिल्यांदा तुमच्या समोर यूट्यूबवरती बाम कसा लावायचा कोणालाच माहिती नसेल, त्या तुम्हाला इकडे आम्ही दाखवणार आहे. आणि तुम्ही विचारले की एवढे दागिने वगैरे का घातले, एवढी सजली काय, तर ते आईनेच सांगितलं का, कारण की आज एकादशी आहे आणि माझी लग्नाची पहिलीच एकादशी आहे ना, म्हणून. मी म्हटलं तिला आंघोळ कर, नवीन कपडे घाल आणि कपडे पण दागिने नवीन पण तुझे घातले. घाल. कुठे दाखिने घातलेस एवढे? हे काय मग दागिने म्हणजे मंगळसूत्र आणि मोठं घाल मंगळसूत्र म्हटलं. एरवी नाही घालत ना मी, हे हा, हे छोट्या वालं बांगड्या असतो. बांगड्या म्हणजे बांगडी घातली. सणाला प्रत्येक सणाला तिला घाल सांगितलंय आता. नाही तर म्हणतील की आईचे बाम लावायला सोना घालू. नाही. एकादशी आहे ना, नाही यूज पण कधी होणार ना मम्मी मग असं. ती नवीन आहे ना. पहिलीच एकादशी आहे ना. आणि आमचं काय युट्यूब काय व्हिडिओज काय तुम्ही काय कमी बघताय काय? एक लग्नामध्ये जाऊन किती माणसं बघतात? 100, 200, 150, 500. आपले व्हिडिओ किती बघतात? लाख माणसं बघतात है ना. सून कोणाची? तुम्हा सर्वांची. हा, अरे वा, काय अंतर दिलंय. 5 झाली तू, बरोबर ना answer? 5 झाली तू, 5 झाली आज. म्हणजे सर्वांचीच आहे. आपण सर्वांनी मिळूनच तर तिला केली आहे आणि त्यांच्यामधूनच आली आहे. बोलता बोलता डोळ्यात घालशील बोट. नाही माझं लक्ष आहे. आहे ना, नाही तर बाम जायचं डोळ्यात. नाही. कसं काय कळकळायला लागला? हा, तुम्ही आंघोळ केली ना वाटतं डोक्यावरून, म्हणून. कसं हॉस्पिटलमध्ये होती तेव्हापासून नाही केलंय ना डोक्यावरून आंघोळ, म्हणून. तसं तर आम्ही गरम पाणीच दिलेलं, म्हणजे आईने गरम पाणीनेच आंघोळ केली आहे, पण तरी जरा फरक पडतो ना, हो. असं आहे. थोड्या वेळ होणार मम्मी ते, पण बेटर आहे. मम्मीचं इम्प्रूव्हमेंट आहे, जे सुरुवातीला एवढं होतं तसं नाहीये आता. आता चांगलं आहे, म्हणजे बरं वाटतं तिकडे गेल्यावर. ओके. चल आता बाद झालं, चोलीत नको राहू, भूक लागली मला. हो काय, थांबा मी आईसाठी ना आता दाल खिचडी बनवते, तर तुम्ही बघा मी कशी बनवते ते. चला. चला, हे जाऊ दे, आपण तोपर्यंत बाहेर बघूया. कोणीतरी नॉक केलं वाटतं. कोण आलेला आहे? दाल खिचडी की काय खिचडी? तेच. दाल खिचडी. हा, हे असतं बिफोर, काय असतं, व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरचा शॉर्ट, नाही का बिहाइंड द माहितीये सीन. का? का माहितीये का, कारण की ही रेसिपी आज जी मी बनवते ना, ती आईने केलेली आहे आधीच आणि मी आईंसाठीच बनवते. कसं की कोणी असं ऍडमिट वगैरे असेल ना हॉस्पिटलमध्ये आणि पेशंटला ना अशी खिचडी बनवून द्यायची. तू ना एक काम कर, तू ना पहिला या कॅमेऱ्याला, हा दिसते, हा असा कॅमेरा इकडे बघ, तुला अशी काणी दिसते, काणी. विठ्ठल काणिया, हा मी ना स्क्रीन मध्ये बघते इकडे अशी ती बघा. काणी नाही आहे, अशी ती एकदम आहे. मी पण असं एवढं आम्ही बघितलं, तर ती काणी असते तर कसं आम्हाला माहिती पडलं असतं. ऍक्च्युली आम्हाला पण नाही आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. Actually ती कसं स्क्रीन मध्ये काय माहिती करते माहिती का, एक ह्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये एक बघायची स्क्रीन आहे आणि एक कॅमेऱ्याचा लेन्स आहे, तर ती दोघांकडे बघते वाटतं मधोमध अशी.
अरे मग तू कहाणीत दिसणार ना अशी. मी ना स्क्रीन मध्ये बघते. आणि आम्हाला कधी कळलं माहितीये का, एक शूट करत होतो ना आम्ही, त्यानंतर आम्ही परवा ते laptop प्रोडक्ट मध्ये दाखवत होतो बघितलं. तुम्हाला ते, हा. तेव्हा ते लॅपटॉप बोलतो काजल काय आलं रे तुला. मी काणी कशी काय दिसते आहे, मी यांना विचारते बघा मला जरा मी काणी दिसते काय, ते म्हणलं नाही. बोललो मग अशी लॅपटॉप मध्ये कशी दिसते. हा तर तू ना इकडे बघ, इकडे बघू नको, ते इकडे त्या दिवशी असं झालं, मी नेहमी असं करत नाही. ओके. जर तुम्हाला आमची पण गडबड ऐकायला येत असेल, बाहेर पण गडबड येत असेल, कारण बाहेर रिलेटिव्ह आले जरा मम्मीला बघण्यासाठी, भेटायला आले. तर मम्मी तिकडे बिझी आहे आणि आपण इकडे रेसिपी बनवायला बिझी राहू. ठीक आहे, आता तुम्ही रेसिपी पहा. चला, साहित्य सर्व काढलेले आम्ही इकडे. साहित्य काय काय घेतलं इकडे? तांदूळ घेतलेले आहेत 2 वाटी तांदूळ घेतलेत. आणि हे बघा ही वाटी आहे ना, ह्याचं माप घेतलंय मी. काही या वाटीत काय ठेवलंय? हे बघा मूग डाळ आहे, नाही ही मसूर डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे. एक वाटी घेतली. ह्याच्यावरून अजून एक केस तुम्हाला परवा आठवला असेल, जेव्हा व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर दिला होता तेव्हा तिने डाळीचा फक्त व्हॉइस ओव्हर मध्ये मिस्टेक झाली होती बोलण्यामध्ये, है ना. चला, कधी डाळ परत सांग. मसूर डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे. Same एक वाटी घेतली आहे. इकडे आपण थोडस जिरं घेतलंय, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घेतली आहे. 2 मिरच्या कापल्यात हे बघा अशा उभ्या. आणि 2 छोटे टोमॅटो आहे, 1 तेजपत्ता आहे आणि थोडे कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर. आपण इकडे या मीठच्या ऐवजी नंतर आपण आपला तो ब्लॅक सॉल्ट घेऊया, हिमालयन सॉल्ट घेऊया. ठीक आहे, प्रोसेस चालू कर. तांदूळ मी आधी धुवून घेते चांगले. ओके, संपूर्ण वॉश करू द्या तांदूळ. आणि ही रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे, ओरिजिनल रेसिपी मेड बाय शुभांगी की लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तुम्ही चेक करू शकता. तांदूळ आणि हे डाळ हे सगळे बघा एकत्र करतेस? एकत्र करते मी. आणि चांगले किती पाण्याने धुवायचे? जेवढं स्वच्छ होईपर्यंत. सगळ्यांचे तांदूळ वेगवेगळे असतात ना, त्याचं पांढरं पाणी आपलं निघतं ना, निघेपर्यंत आपण धुत राहतो तसंच. इकडे आपलं रेसिपी चालू आहे आणि जे रिलेटेड क्वेश्चन तुमच्या मनात असतील की हॉस्पिटलचं किती झालं, मम्मीचा वेट किती ड्रॉप झाला किंवा किती इन्क्रीज झाला, काय झालं, तर इन्फॉर्मेशन डिटेल आता पाहुणे गेल्यानंतर बाहेर मम्मी बरोबर डिस्कस करतानाच आम्ही तुम्हाला देऊ. हे दुसरे पाणी होते ना बरं. तर इथे बघा आता मी सगळे स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आणि आपले डाळी वगैरे. आता ते मी कुकरला लावते. हे बघा सर्व ना. आणि आपल्याला हा तांदूळ आणि हे सगळं आहे ना चांगलं शिजवायचं एकदम. किती शिट्टी यायची? गरगरीत करायचं. आता हे पण आहे की यात शिट्टी लावायची नाही, मी सांगते ते प्रोसेस पुढे. हे यात शिट्टी नाही लावायची. का माहितीये का, कारण की आपण ह्याच्यात ना पाणी जरा जास्त टाकणार आहोत आणि जर शिट्टी आपण लावली तर काय होईल, शिट्टी जेव्हा येते तसं पाणी सगळं बाहेर येईल. म्हणून आपण यावेळी ह्याच्यात शिट्टी नाही लावणार आहे. जे ओपनच हे करणार आहे? ओपन नाही, बंद करायचं लीड, फक्त शिट्टी नाही लावायची आपल्याला. पाणी जास्त ठेवायचं? हा, पाणी जास्त ठेवायचं आपल्याला. आणि एक अशी पण कमेंट होती की काजल तुझ्या मंगळसूत्राचं डिझाईन दाखवतात. बाप रे, काय काय कमेंट असतात एकदम वेगळे. पण आम्ही दाखवू, चला आता तुमची कमेंट आम्ही एक वेळ दाखवू पण नंतर, आहे ना, थोड्या वेळाने. आता हे बघा, मी बघा एवढं पाणी घेतलंय. माझे बोटं बघा केवढे बुडले, पूर्ण बुडले. एवढे मी पाणी घेतलंय. आणि आता ह्याच्यात मी या मिरच्या आहेत ना उभ्या चिरलेल्या 2 ते टाकते. थोडीशी हळद, एकदम थोडस मीठ. तो हा नको घेऊ, हवाला मीठ घे. आईला आपण वापरतोय ना. आणि हे सर्व सजेशन्स आम्ही तुमचेच फॉलो करतो. बघा, आम्ही व्हाईट मीठ सबस्टिट्यूट केलं विथ आपलं हिमालयन सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट. एवढंच घालते. नंतर आपण जेव्हा बनवू ना, नंतर ह्याच्यात जरा कमीच टाक, मम्मीला मीठ कमीच पाहिजे. आता एकदम थोडंच टाकलंय. त्यानंतर आपल्याला तडका पण द्यायचा आहे, तेव्हा आपण नीट टाकू. ओके. आता हा आपला हे मी काढते, शिट्टी काढून घेते. अच्छा, हे करायचं आणि असंच 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचंय. ओके, 10 ते 15 मिनिटं ना, बरोबर. चला, 10 ते 15 मिनिटं आपल्याला दुसरं काही काम नाही ना. 10 ते 15 मिनिटं बरोबर शिजून घ्यायचं. एकदम मऊ भात आणि ते डाळ सगळी चांगली शिजायला पाहिजे. बाकी राहू दे. चला, आता ते गॅस चालू केलं ना. काजलचं वेट गावावरून आल्यावर किती होतं तुझं? 60. माझं किती होतं? तुमचं 80 पर्यंत ऑलमोस्ट पोचलं होतं. आत्ताच्या जर्नीमध्ये तुझं वेट किती झालं? 58. आणि माझं वेट किती आहे? 77. ही -2 मध्ये झाली.
म्हणजे ऑलरेडी हिने वजन वाढवला स्वतःचा. लग्न झाला तेव्हा किती होती मॅडम तू? 54. 52 पॉईंट पण काहीतरी होतीस काहीतरी. ते खूप आधी, खूप वर्ष तरी पण मला भेटलीस तेव्हा मी 52च बघितलं होतं, हाफ काहीतरी. बघा एवढा डिफरन्स. 54 होता. चला 54. एवढी कमी नव्हती हा मी. 54 झाले किती? 60. 6 नाही, पण किलो. आता 2 किलो कमी झाले. मग 54 to 58 तरी 4 ते किलो. कसं मला गाव मानवलं ना म्हणून. आणि माझं किती होतं? माझं ॲव्हरेज मध्ये 72 74च्या वरती, कधी 72च्या खाली नाही पडत, 74च्या वरती नाही जात मला. पण आता हे 76 77 झालेलं आहे. तुम्ही पण एक लक्षात ठेवा, अकॉर्डिंग तुमची हाईट आणि तुमच्या एज नुसार ना तुमचं वेट तुम्ही बरोबर ठेवा. वेट स्केल मशीन घेऊन ठेवा. माझ्याकडे जी वेट स्केल मशीन आहे ना, त्याची मी लिंक, अमेझॉनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चांगली टिकली म्हणून तुम्हाला ती लिंक देतो, तुम्ही बघा. आणि एक तुमच्याकडे असलीच पाहिजे. ती पण मला काय वाटतं 800 रुपयाला पडली मला. तरी किती वर्ष झाले असतील? 1.5 वर्ष झाली मला त्याच्याने. ठीक आहे, तर आम्ही ती तर तशी दर तुम्ही पण आठवड्याला घ्या. चेक करत असतो सगळे घरातले हां, वेट. एक वीक नंतर आम्ही अपडेट घेतो. मम्मीचा पण एक जो वेट आहे तो, आता चला मी तुम्हाला सांगतो. मम्मीचा वेट जो होता तो काल हॉस्पिटलवरून आल्यानंतर किती ड्रॉप झाला? 2 किलो, 1 नाही, किलो, 1 किलो. मम्मीचा वेट मला माहिती असतो 66.66 किंवा 67 असतो मम्मीचा. तो 66.66 होता, तो 65.55 झाला मम्मीचा वेट. म्हणजे 1 kg मम्मीचा ड्रॉप झाला आहे. माझा हे ऑलरेडी बोलू नाही शकत ड्रॉप, कारण मी वाढवला होता त्याप्रमाणे तो मी परत आणतोय. का तर मी पहिलं खूप एक्सरसाइज करायचो, रोज जिमला जायचो. आता तर जिम 0 झालेली आहे, एक्सरसाइज एकदम नॉर्मल झालेली आहे. त्यामुळे कसं होतं माहिती आहे का, एक्सरसाइज होत नाही आणि थोडंसं काम बीम जास्त आहे त्यामुळे. पण एकदा एक्सरसाइज आणि कामाच्या रुटीनमध्ये झालो व्यवस्थित, तर मी परत ट्राय करेन की माझं मी 72 मध्ये परत आणेल. कारण कमेंटमध्ये ना कालची व्हिडिओ, मी कशी रेसिपीची व्हिडिओ टाकतो ना, ते म्हणतात पहिलं बघ कसं गोरा गोरा होता आणि बरोबर पातळ होता. ते ऍक्च्युली गोरे आता पण आहेत. तर काय होतं माहितीये का, आम्ही गावी जातो, टॅन झालं आम्ही ते सर्व. टॅन होतो. ते थोड्या वेळानंतर तुम्ही ना, पण एक्सपिरियन्स केलाच असेल की गावातलं ऊन वेगळं आणि इकडचं वेगळंच, फरक पडतो खूप. टॅन तर ही पण झाली आहे. मी पण झाली, पण मी रिकवर झाली आता. जशी आधी होती तशी नाही आता. चला, तर मम्मीशी कधी बोलता येईल, काय बोलता येईल, तर मम्मीचं मी तुम्हाला बिल पण सांगतो किती झालं. मी तुम्हाला सांगितलं होतं पर डे 3200 3000 रुपये जर पर डे आपण पकडला, तरी पर डे आमचा 3200 होत होतं. तर 10 दिवस मम्मी राहिले. एक्झॅक्ट 30 तारखेला होती, तर 9ला डिस्चार्ज दिला. तर मम्मीचे झाले 10 दिवस. 3 × 10 30,000 आणि 3200 पकडले तर 32,000 होतं. माझ्या हिशोबाने जर रोज ती प्रोसेस असती तर 32,000 झाले असते. पण काय झालं माहिती आहे काय, कधी कधी पेशंटच्या किंवा माणसाच्या हिशोबानुसार कोणकोणती क्रिया नाही करत. म्हणजे 3 वेळा शिरोधारा नाही केली, 2 वेळा बस्ती नाही केली आणि स्नेहन स्वेदन संडे असल्यामुळे होत नाही. म्हणजे अशा जेव्हा क्रिया कमी झाली ना, त्यामुळे मम्मीचा बिल हा काहीतरी अजून पण परफेक्ट बिल आलं नाही माझ्याकडे. 28,500 किंवा 29,000 29,000 एक हिशोब माझ्याकडे आला आहे. आणि पॉलिसी बिलिसी अप्लाय होतात पण मोजकेच होतात. आमची जी पॉलिसी होती ती तिकडे अप्लाय नाही झाली, तरी आम्ही टाकणार आहे. म्हणजे जे आपले आहेत ना एजंट, रिक्वेस्ट टाकून ठेवली, रिक्वेस्ट त्यांना सांगणार आहे रिक्वेस्ट टाकायला. झाली तर झाली, पण आम्ही कॅश पेमेंट केलेलं आहे तिकडे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला झाली असेल. आणि मम्मीचं इम्प्रूव्हमेंट आहे. हो, आम्ही बघतो ना, इम्प्रूव्हमेंट आहे, गुड इम्प्रूव्हमेंट. मम्मीला आधी अशा मुंग्या वगैरे यायच्या ना डोक्यापर्यंत ते पायापर्यंत, ते आता नाही येते आतापर्यंत. म्हणजे आता झिरो नाही आहेत, येतात पण कंट्रोलमध्ये. आता ते कसं सांगू शकतो, हा ट्रीटमेंट पण झालाय आणि त्या इन्सिडेंट पासून आता खूप महिना झाला ना, तर ते बॉडी ऑब्व्हियसली रिकवर करणार. कारण आपण चांगला खातोय, चांगली एक्सरसाइज करतोय, चांगलं ट्रीटमेंट करतोय बॉडीसाठी, तर ऑब्व्हियसली एक चांगले म्हणजे बोलतात ना चेंजेस येणार बॉडीमध्ये. बडबड करून आपले किती दिसतात ते मिनटं झालेले स्क्रीनवरती. 7 मिनटं आम्ही बडबड केलेली आहे, तरी अजून 7 मिनटं शिजायचं आहे. तर आता 7 मिनटं काय बडबड करू, जाऊ त्याचा कॅमेरा बंद करतो, 7 मिनटानंतर कॅमेरा चालू करतो. चला, इकडे आपले 15 मिनटं झालेले आहेत, आता शिजले. गॅस बंद करते. ओके, आता बघू त्याच्यात वरती आलंय, वरती नाही आलंय, शिजलं चांगलं आहे बघा. फुलणारच ना भात आपला, फुलतो. हे बघा, चांगला भात आणि हे शिजलंय. आता ह्याच्यानंतरची आपल्याला प्रोसेस करायची आहे ना. तर आता हे बघा, ही मी एवढी मोठी कढई घेतली आहे, हे मी इथे ठेवते. तर मी ह्याच्यात तेल टाकते थोडं. आता इथे बघा आपलं तेल तापलंय, ह्याच्यात मी जिरा टाकते जरा, एक तेजपत्ता, लांब आणि कढीपत्ता. हा तर तडकेवाला भात झाला मग. हा,
कारण की ह्याला चव नाही येणार ना. काय माहितीये काय काय करतात, काय लोक काय करतात माहितीये, हेच खायला देतात. हा ह्याला दाल खिचडी बोलून टाकतात, पण सुक्कं होतं actually ते. हा हे सुक्क आहे पूर्ण. ह्याच्यानंतरची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, त्याला दाल खिचडी म्हणतात. आता हे बघा इथे आपला जिरा वगैरे पण चांगला झालाय. आता मी ह्याच्यात टोमॅटो टाकते, टोमॅटो किती टाकले? 2 छोटे. ओके. आणि ही हळद होती ना थोडी, ते टाकते. टोमॅटो पण चांगले शिजलेले आहेत. आता काय करायचं, हा भात आहे ना हा ह्याच्यात टाकायचा संपूर्ण. हो सगळा, हा सगळा भात ह्याच्यात मी टाकते. भात आहे ना एकदम असं ओला ओला आहे ना जरा. हो. आता हे बघा मी सगळा भात ह्याच्यात ओतलाय. आता मी ह्याच्यात मीठ टाकते. आधी आपण घातलेलं, आधी आपण थोडं घातलेलं, आता मी हे थोडं उरलेलं घालते. तर मम्मीच्या निमित्ताने आपण कमीच टाकतोय हा ना. मम्मीच्या निमित्ताने कमी टाकतोय आपण. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मीठ. आणि आता हे मी सगळं मिक्स करून घेते. आपल्या सर्वात मिक्स करून घ्यायचं ना. हो. आणि आता राहिली ते काय फक्त कोथिंबीर. नाही, आता तर मेन आहे काय आता मेन आहे की हे पातळ कसं करायचं. काय कशाला दाल खिचडी म्हणतात. पातळ जी असते, जी चमच्याने खाता येईल पेशंटला, अशी त्याला दाल खिचडी म्हणतात. तर आता ह्याच्यात मी थोडं गरम पाणी होतंय, हे बघा. मग आता पातळ होणार ती ना. आता जरासा गरगरीत होईल. आणि ह्याच्यावर आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि आता गॅसवर किती वेळ ठेवायचं आपल्याला? हे 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं, कारण की आधीच आपलं भात वगैरे शिजलाय. डाळ आणि भात आपली शिजलेली आहे. 2-3 मिनिटं फक्त झाकून ठेवायचं. ओके, म्हणजे असं पातळ राहतं ना ते. हा. तर चला 2-3 मिनिटानंतर आपली दाल खिचडी एकदम रेडी होणार. नंतर काजल सर्व करेल आणि मम्मीला खायला देईल. आणि आई तुम्हाला सांगेल टेस्ट कशी झाली आहे ते. तर झाली आहे रेसिपी. तुला देऊ का? चला. बाहेर पाऊस पडून पूर्ण हे झालं, ओलं ओलं झालं. दिल कुठे? दिल अय दिल्लू, अय बिल्लू, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. नको दिलू. दिलू इथे बस, जम्प बस बस इथे ये. जम्प कर. हा कर, जा वरती ये. कोण नाही वरती ये. तिला जर आम्ही बोललो ना की नको ये वरती, तर नाहीत, मग खाली जाते. इथे कशी बसली खालीच बस. आइए पधारिए. 3, 2, 1. ठॅन 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 ठॅन. का आणलंय? आईसाठी दाल खिचडी. वा वा वा. चला आणले, बनवली तर भरू पण दिला. चल 1 चमचा भरू. नको खाते मी. ए हा. आता कसं तुम्हाला एक सांगू, म्हणजे प्रत्येकाला कसं काय आवडतं काय नाही आवडत. तुम्ही मला पण लय कमेंट मध्ये सांगता की तू आईला भरवत नाही. अरे पण त्या आईला भरवलेलाच आवडत नाही. आवडत आईला. हा. एकदा ना खाल्लं, आई बिझी होती बोलण्यात आणि मी पटकन चाललेलं एकदा, आठवतंय का? एकदा खाल्लेलं आहे. म्हणजे असं बोललो ना मी चमच्याने भरवतो, तर नाही. आजारी असली तरी नाही, आजारी असली ती नाही, स्वतःनीच खाणार ती. असं आहे तिचं. फक्त वाढायला पाहिजे. हा, वाढून द्यायला हवं. कंटाळा ती जेवण दुनियाभरचं बनवेल. म्हणजे 5 माणसाचं, 10 माणसाचं, 20 माणसाचं, सर्वांचं बनवेल. पण स्वतःला घेणार नाही ती. असं त्या दिवशी मी टिफिन नाही खोलला दवाखान्यात, बाई नाही होते म्हणून. हा. मग ते आम्ही गेल्यावरती मग उघडला आणि मग तिने खाल्ला. असं आहे ते. म्हणजे तिला सवय आहे ती. कसं झालंय? ह्याला म्हणतात खिचडी. हा, नरम नरम गरम नरम अशी. नाही तर ते भात देतात असं, तळलेला भात असो ना, येलो भात देतात ते सुका सुका. मग काय माणूस खाणार? आजारी पेशंटला कसं आला पण होता ना असं एकदा, लहान मुलांसारखं हवं ना असं. मम्मी चेंबूर मध्ये जेव्हा मी ICU मध्ये होती ना, हा, तेव्हा अशी खिचडी यायची. 2 दिवस ना.
3 दिवस आधी. म्हणून तेवढी बरी तरी झालीस. आणि ती खिचडी मला आवडली आणि त्याच्यानं मी अशी खिचडी मी माझ्यासारखी खिचडी मी फक्त चेंबूरला बघितली. हा का मस्त. आणि बाकीच्या इकडे असे जेव्हा डबे लावतात ना तेव्हा डब्यामध्ये कॉपी केली असेल ना. पण बाकीच्या इकडे मी जेव्हा डबे चेक केले ना आणि दाल खिचडी मागवली तर एकदम सुकी सुकी देतात. मी म्हणलं की एक पेशंट एक लहान मुलासारखं असतं, त्याला पण जेवण अशा सॉफ्टली इझिली गेलं पाहिजे. आणि हे कसं लगेच पचतं. हे सिम्पल कार्बोहायड्रेट्स आहे जे लगेच डायजेस्ट होतात, म्हणून ते पेशंटला तसं द्यावं लागतं. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असं पण नाही देऊ शकत यावेळी. ते म्हणजे खिचडी बनवतात ना माणसं, ते पहिला एक प्रोसेस करतात फक्त कुकर मधला, नंतर तर प्रोसेस करत नाही. नंतरचा करत नाही. जे आपण फोडणी वगैरे देतो ना, पाणी ओततो ते करत नाही. तसं करा आणि तो खिचडीचा परत व्हिडिओ बघा तुम्ही. चला, इथे आमचे सर्व मेंबर्स आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या जागेवर दिल झोपले, दिलच्या जागेवर मी झोपले. तेच चेंज केलं, इंटरचेंज केलेलं आम्ही. तर ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आता मम्मी पूर्ण जेवू द्या तिला. आणि तुम्ही पण असं चांगलं काहीतरी हेल्दी खात राहा, एक्सरसाइज करत राहा, स्ट्रेस फ्री राहा आणि ब्रिथिंग एक्सरसाइज लाईक अनुलोम विलोम कपालभाती हे सर्व पण करत राहा आणि स्माईल करत राहा. आणि काहीतरी कॉमेडी चॅनल बघा किंवा आमचा व्हिडिओ बघा. बाय बाय. आपला तर फ्रीच आहे ना. काय बोलते? आपला तर फ्रीच आहे ना बघायचा. हां, फ्री फ्री फ्री. दर दिवशी 4 वाजता फ्री फ्री फ्री.